नमस्कार मित्रांनो, ओढ इतिहासाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आपल्या रायगड जिल्ह्यामधील जो कर्जत तालुका आहे आणि त्यामध्ये कर्जत शहर हे म्हणजे सर्व दुर्ग भटक्यांसाठी एक आवडीची जागा। कारण आपल्या कर्जतच्या आसपास बरेचसे छोटे मोठे किल्ले आहेत। त्यामध्ये प्रबळगड आहे, भिवगड आहे, ढाकबैरी, राजमाची असे अनेक प्रसिद्ध किल्ले या भागामध्ये आहेत। मात्र या सर्व मोठ्या किल्ल्यांमध्ये त्यांचा सर्वात छोटा भाऊ असं आपण ज्याला म्हणू शकतो तो म्हणजे सोंडाईचा किल्ला। काहीसा अपरिचित, त्याचा इतिहासामध्ये फारसा कुठे उल्लेख नाहीये, मात्र या किल्ल्यावरती दुर्गावशेष तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। असा हा सोंडाईचा किल्ला करायला आज आपण आलो आहोत। आणि कर्जत पासून जवळच सोंडेवाडी नावाचं जे गाव आहे त्या गावातून अतिशय सोपी अशी चढण आपल्याला किल्ल्यावरती घेऊन जाते। तर आता आपण आपल्या गाड्या पार्क करून किल्ल्यावरती जायला सुरुवात केलेली आहे। चला तर मग साधारण 1 तासाभराची चढण आहे। थोड्याच वेळात आपण किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावरती पोहोचूयात। रस्त्यामध्ये काही आपल्याला पाण्याच्या टाक्या वगैरे दिसतात, काही ठिकाणी खोदीव पायऱ्याचे अवशेष आहेत, ते आपण नक्कीच बघूयात। चला तर मग। तर मित्रांनो, सोंडाई किल्ल्यावर जाण्यासाठी सोंडेवाडी हे पायथ्याचं गाव आहे। इथे येण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कर्जतला यावं लागेल। कर्जतवरून सोंडेवाडीपर्यंत यायला रिक्षाची सोय आहे। जर का स्वतःचं वाहन असेल तर उत्तमच, तुम्ही स्वतःच्या वाहनाने थेट गावापर्यंत येऊ शकता। पार्किंगची उत्तम सोय आहे आणि पार्किंगच्या जवळूनच ही अतिशय मळलेली प्रशस्त अशी पायवाट ही आपल्याला थेट गडमाथ्यापर्यंत अतिशय उत्तमरित्या घेऊन जाते। तर मित्रांनो, पायथ्याच्या गावापासून साधारण 10-1 मिनिटाची चाल संपत आपण इथपर्यंत आलो आहोत। आणि आपल्या समोर आपल्या इथे किल्ला आता दृष्टिक्षेपास आलेला आहे। हा आहे सोंडाई किल्ल्याचा माथा। इथपर्यंत आपल्याला जायचं आहे। भगवा ध्वज डौलानेवरती फडकत आहे आणि समोर आपल्याला ही जी झाडीमधनं जाणारी जी पायवाट दिसते, याच पायवाटेने सरळ आपण पुढे जरा खडी चढण सुरू होईल आणि मग आपण किल्ल्यावरती पोहोचूयात। तर मित्रांनो, जिथून सोंडाई किल्ल्याची आता खडी चढण सुरू होणार आहे, त्या चढणीच्या पूर्वी इथे तुम्ही बघू शकता गावकऱ्यांनी एक उत्तम अशी इथं कमान, तोरण, एक घंटा अशी इथे लावलेली आहे। आणि ज्याप्रमाणे आपल्या घराचा उंबरठा असतो त्याप्रमाणे इथं एक किल्ल्याचा उंबरठा चढणीचा मार्ग जिथून सुरू होतो तिथे असं हे पूजेचं साहित्य वगैरे ठेवून त्याचे पूजन वगैरे केलेलं आपल्याला दिसून येते। आणि इथून पुढे आता खऱ्या अर्थाने किल्ल्याची काहीशी खडी चढणी सुरू होत आहे। तर मित्रांनो, आपल्यासमोर ह्या आता काही कातळ कोरीव अशा खोबण्या आलेल्या आहेत। जिथं उभा खडक आहे, प्रस्तर आहे, तो पार करण्यासाठी अशा खडकामध्ये खोबण्या केलेल्या आहेत। या खोबण्यामध्ये सावधानपूर्वक आपला पाय रोवून आपल्याला वरती चढायचं आहे। तर मित्रांनो, आपण आता साधारण निम्म्या चढाईपर्यंत आलो आहोत। तुम्ही बघू शकता
किल्ल्याचा हा कातळ आपल्याला दिसतोय, जवळ आलाय. साधारण अजून फक्त 15-20 मिनिटाची चढाई शिल्लक असेल. मध्ये मध्ये तुम्हाला अशा छोटे खाली टपऱ्या वगैरे दिसतात. गावाकडील लोक इथं लिंबू सरबत वगैरे असं ताक, कोकम सरबत विकत असतात. मित्रांनो, इथून आपल्याला एक किल्ला अतिशय स्पष्टपणे दिसतोय. माझ्या समोर हा जो डोंगर आहे मित्रांनो, आहे इर्शाळगड किल्ला, जो आपल्याला या चढाई दरम्यान आपल्या मागेच असतो, आपली पाठराखण करत असतो. आणि हे दिसतंय मोरबे धरणाचं जलाशय. कर्जत तालुक्यामध्ये असणारं मोरबे धरण, मोरबे धरणाचं पाणी आपल्याला इथं दिसून येईल. इथे खाली हे जे काही गावं घरं दिसत आहेत, हेच आहे सोंडाईवाडी गाव. इथून आपण चढाई सुरू केली होती. हा दिसतो इर्शाळगड आणि आपल्या मागे आहे सोंडाई. चला तर आता पुढे मार्गस्थ होऊयात. नमस्कार मित्रांनो, तर अशा पद्धतीनं आपण आता सोंडाई किल्ल्याच्या गडमाथ्याच्या अगदी जवळ आलो आहोत. साधारण आपण म्हणू शकतो की एक 95% चढण आपली आता चढून झालेली आहे. आणि आत्ता आपण अशा टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत की जिथून खऱ्या अर्थानं आपल्याला किल्ला आपला सुरू होता. आतापर्यंत आपण डोंगर चढत होतो आणि सोंडाई हा जो किल्ला आहे, हा जो गड आहे, या ठिकाणी मानवी वस्तीचे अवशेष जे आहेत ते आता आपल्याला दिसू लागतात. तर मित्रांनो, आता साधारण थोडीशी चढण राहिलेली आहे आणि आता आपल्याला किल्ल्यावरती असणाऱ्या पाण्याच्या टाक्या, खोदीव पायऱ्या, हे अवशेष आता आपल्याला दिसायला लागतील. तर मित्रांनो, आता फारच कमी चढण आपली लागलेली आहे, सोंडाई किल्ल्याची राहिलेली आहे. इथून पुढचा जो चढणीचा टप्पा आहे तो आपण म्हणू शकतो काहीसा सोपा आहे, कारण अवघड ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता या भगव्या कलरच्या अशा लोखंडी शिड्या इथे लावलेल्या आहेत. मात्र जिथून ही शेवटची चढाई सुरू होते त्याच्या खाली पायथ्याला इथे आपल्याला दिसून येतात पाण्याच्या टाक्या. तर मित्रांनो, हे आहेत दुर्गावशेष. इथं आपल्याला ह्या किल्ल्याचं दुर्गत्व, किल्ल्याचं किल्लेपण हे इथे सिद्ध होतं. कोणत्याही मानवी वस्तीला किंवा कोणत्याही सजीवांना जगण्यासाठी सर्वात मूलभूत गरज काय तर पाणी. त्यामुळं जिथं आपल्याला खोदीव अशा पाण्याच्या टाक्या दिसतात तिथे मानवी वस्ती आधी होती असे आपण सांगू शकतो. तर मित्रांनो, इथे या सोंडाई किल्ल्याचा हा बालेकिल्ला आपण म्हणू शकतो. या बालेकिल्ल्याच्या खाली असणाऱ्या या माचीवरती या आपल्याला 2 पाण्याच्या टाक्या दिसून येतात. अजून आपण जर का जवळून बघितलं तर इथे साईडला तुम्हाला असं एक छिद्र केलेलं दिसेल. तसे छिद्र तुम्हाला या पलीकडच्या बाजूला देखील दिसेल. आता झूम करून कदाचित ते पूर्ण दिसणार नाही. तर हे छिद्र करण्याच्या मागची एक युक्ती किंवा ह्याच्या मागची संकल्पना अशी की ह्या पाण्यामध्ये कचरा पडू नये, त्यामुळे असे पाण्याच्या टाक्यांच्या कडेकडेने अशी छिद्र केली जात होती आणि त्याच्यामध्ये बांबू रोवून वरती छप्पर वगैरे टाकून असं लाकडाचं छप्पर ह्या पाण्याच्या टाक्यांना सुरक्षित आणि हे पाणी जे आहे ते शुद्ध राहावं, त्यामुळे अशी सोय केली जात होती. तर मित्रांनो, आपल्याला आता ह्या पाण्याच्या टाक्या दिसलेल्या आहेत. चला तर मग या शिडी मार्गाच्या साह्याने आपण किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे आपण जाऊयात. तर मित्रांनो, ही पहिलीच शिडी आहे. ही पहिली शिडी चढून आता आपण इथे आलो आहोत आणि इथून पुढे तुम्ही आता उजव्या बाजूला बघू शकता दुसरी शिडी, जिथून आपण आता फायनली गडमाथ्यावरती आपण जाणार आहोत. मात्र इथे पुढे येऊन आपल्याला दुसऱ्या शिडीकडे जाण्यासाठी आपल्याला इथून असं उजवीकडे वाढावं लागेल. मात्र तत्पूर्वी आपण जरा इकडं डाव्या बाजूला जाऊयात. खाली आपण 2 पाण्याचे टाके आपण बघितले होते, तसंच अजून एक खोदीव पाण्याचं टाकं इथं आपल्याला दिसून येत आहे. थोडं पुढे जाऊन बघू आपण. इथं तुम्ही पाणी बघू शकता. इथे देखील मगाशी सांगितल्याप्रमाणे असे कातळामध्ये खोदलेले असे तुम्हाला गोल गोल खड्डे दिसतील पाण्याची टाकी झाकण्यासाठी. काहीशा अवघड ठिकाणी हे आहे. जर का इथून खाली तुम्ही बघू शकता सरळ सरळ उभा कडा आहे, तर का काही अपघात वगैरे होऊ शकतो. त्यामुळे या पाण्याच्या टाक्यापाशी येताना काळजी घ्यावी. आणि इथून पुढे आता आपण
गडमाथ्याकडे प्रस्थान करूयात. तर मित्रांनो, ही आहे दुसरी शिडी. दुसऱ्या शिडीचा हा टप्पा चढून आपण इथे आलो आहोत आणि इथे तुम्हाला कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसून येतील. हा जो पायरी मार्ग आहे हा ॲक्च्युली गडाचा मुख्य प्रवेश मार्ग आपण म्हणू शकतो. ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, इथे देखील एक पायरी आहे. इथे जिथे ही मी माझी ट्रेकिंगची स्टिक जिथे रोवलेली आहे, इथे पण एक असा गोलाकार खड्डा आहे. म्हणजे इथे पूर्वी कदाचित किल्ल्याचा प्रवेशद्वार असावा. हा जो कातळ आहे हा पूर्ण तासलेला आहे, हे देखील तुम्हाला समजून येईल. इथे छन्नी हातोड्यांचे जे घाव त्या काळी तासताना बनवले ते देखील तुम्हाला इथे दिसून येतात. आणि ह्या किल्ल्याचा प्रवेश मार्ग ह्या पायऱ्या, आणि या पायऱ्यांच्याच पूर्वी म्हणजे हा शिडी मार्ग चढून आल्यानंतर इथे तुम्हाला खांब टाके प्रकारातील हे पाण्याचं टाकं इथं तुम्हाला दिसून येईल. तर मित्रांनो, ज्या ज्या किल्ल्यावरती असं खांब म्हणजे टाक्यांच्या आतमध्ये असे खांब तयार केलेले असतात, अशा प्रकारचं पाण्याचं टाकं तुम्हाला ज्या ज्या किल्ल्यावरती, ज्या ज्या डोंगरावरती तुम्हाला दिसेल, त्यात आपण असं ढोबळमानाने आपण अंदाज लावू शकतो की तो किल्ला किंवा तो डोंगर, ती मानवी वस्तीची जागा ही साधारण 700-800 वर्षापूर्वीची असेल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा तत्पूर्वी जेव्हा मुसलमान राजवट महाराष्ट्रामध्ये होती, तेव्हा सपाटीवरची जे पाण्याचे टाके आहेत ती खोदायची पद्धत रूढ झाली होती. मात्र खांबटाके खोदण्याची पद्धत ही फार पूर्वीपासूनची आहे. तर इथे मित्रांनो सिद्ध होतं की हा सोंडाई हा एक अतिशय पुरातन किल्ला होता आणि त्याचं प्रमाण म्हणजे किल्ल्यावर असणारं हे एक खांब टाकं म्हणजे खांब असणारे पाण्याचे टाके. तर ही दुसरी शिडी चढून आपण जेव्हा वरती आलो तेव्हा इथे अंतिम टप्प्यावर जाण्यासाठी ही पुढची शिडी आहे. मात्र ह्याच्याही पूर्वी चला थोडं डावीकडे जाऊ सरकूयात. इथे डावीकडे सरकल्यावरती इथे अतिशय अशा छोट्या छोट्या खोबण्या तुम्हाला खोदलेल्या दिसतील आणि खाली जर का तुम्ही बघितलं तर इथे देखील एक टाक आहे. म्हणजे मित्रांनो, ज्या कुठल्या दुर्ग स्थापत्यकारांनी हा किल्ला बांधलेला आहे त्याची एक दृष्टिकोन आपण इथे समजून घेऊयात की किल्ल्याच्या चढणीचे जे 3 टप्पे आहेत त्या 3ही टप्प्यावरती त्यांनी टप्प्याटप्प्याने इथे पाण्याच्या टाक्यांची सोय केलेली आहे. म्हणजे आलेल्या प्रांतस्थाला, आलेल्या व्यक्तीला इथे पाण्याची सोय व्हावी, दमून भागलेल्या जीवाला इथे पाणी मिळावं. त्यामुळे 3 शिड्या आहेत, शिड्यांचे 3 चढाईचे टप्पे आहेत आणि प्रत्येक चढाईच्या टप्प्याच्या पूर्वी पाण्याची सोय केलेली तुम्हाला दिसून येईल. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरती आपण येऊन पोहोचलेलो आहोत. इथे आपल्याला डौलाने फडकणारा आपला भगवा झेंडा दिसतोय. हे झाड आहे, झाडाच्या खाली सौंडाई मातेचं ठाणं, सौंडाई मातेची मूर्ती आपल्याला दिसून येते. परिसरामधील इथे असणारे कोळी समाज तसेच मराठा समाजातील बांधवांची देवी, इथे बरेचसे लोक किल्ल्यासोबतच देवीच्या दर्शनाला देखील येत असतात. तर मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे सोंडाई किल्ल्याचा कुठे इतिहासामध्ये उल्लेख सहसा आढळत नाही. किल्ल्यावरती, किल्ल्याच्या पायथ्याला आसपासच्या राहाळामध्ये एखादं युद्ध झालं असावं किंवा इतर कोणत्याही प्रसंगामध्ये किल्ल्याचा कुठे ऐतिहासिक असा उल्लेख आढळत नाही. मात्र प्रत्येक किल्ल्याला इतिहास नसतो मान्य, मात्र प्रत्येक किल्ल्याला भूगोल मात्र नक्की असतो. त्याप्रमाणे या सोंडाई किल्ल्याचा भूगोल आता आपण जाणून घेऊयात. जेव्हा आपण गडमाथ्यावरती येतो तेव्हा या किल्ल्याचं भौगोलिक महत्त्व आपल्याला समजून येतं. सोंडाई किल्ला हा खास करून टेहाळणीसाठी, आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठीचा हा किल्ला होता. या किल्ल्यावरून किती दूरवरचा प्रदेश आपल्या दृष्टिक्षेपात येतो हे आता आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, आता गडमाथ्यावरती आपण आलो आहोत. गडमाथ्यावरती तुम्ही इथे बघू शकता, आपल्या समोर हा आपल्याला दिसतोय तो आहे इर्शाळगड नावाचा किल्ला. मगाशी चढणीच्या दरम्यान देखील हा आपल्याला दिसत होता. समोर हे मोरबे धरणाचं जलाशय. आता काहीसं धुरकट वातावरण झालंय, मात्र इथून आपल्याला मावळ तालुक्यामधला प्रदेश देखील काहीसा आपल्या दृष्टिक्षेपास येतो. थोडं आता आपण इथे मोबाईलवरती मी झूम करण्याचा प्रयत्न करतो. हे जे एक टोक वरती आलेले तुम्हाला दिसतंय, हे टोक म्हणजे आपल्या लोणावळ्याच्या जवळ जे कुरवंडे गाव आहे, त्या कुरवंडे गावामध्ये असणारा नागफणीचा डोंगर. तसेच थोडंसं आपण जर का डावी बाजूला सरकलं,
तर हा जो काय मोरचा प्रशस्त हा जो पठार आपल्याला दिसतंय हे आहे भीमाशंकरचं पठार. आणि भीमाशंकर, मावळ तालुक्यातील कुरवंडे, नागफणी आजूबाजूचे डोंगर, हे मोरबे धरण, हा असलेला इर्शाळगड, या सर्वातनं तुम्हाला ह्या किल्ल्याचं भौगोलिक महत्त्व कळून येईल. आणि मागे हा जो डोंगर दिसतोय हा आहे माथेरानचा डोंगर. म्हणजे ह्या किल्ल्यावरून आपण कर्जत, माथेरान, काहीसा मावळ तालुका, भीमाशंकर परिसर, दूरवरपर्यंत आपण इथे या किल्ल्यावरून आपण नजर ठेवू शकत होतो. त्यामुळे मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे किल्ल्याला इतिहास नसेल मात्र किल्ल्याला भूगोल मात्र नक्की आहे. त्यामुळे ह्या किल्ल्याचं भौगोलिक महत्त्व तेव्हा खूप गरजेचं होतं. तर मित्रांनो, आज 350-400 वर्षांनंतर आज आपण सोंडाई किल्ल्यावरनं आपण बघितलं की किती दूरवरचा प्रदेश आपल्याला नजरेस येतोय. तर जेव्हा काळी इथे सुमारे 350-400 किंवा तत्पूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासूनचा देखील हा किल्ला आहे, तेव्हा विचार करा की तेव्हा जेव्हा प्रदूषण नव्हतं त्यावेळेला किती दूरवरचा प्रदेश इथून आपल्या नजरेस येत असेल. तेव्हा जे कोणी इथे पहारेकरी असतील, सैनिक असतील, टेहाळणीसाठी ह्या किल्ल्याचा किती मोक्याची जागा आहे, किती भौगोलिक महत्त्व आहे हे तुम्हाला समजून येईल. आणि त्यामुळेला ह्या जर का आजूबाजूच्या प्रदेशाचं रक्षण करण्यासाठी, इथे जर का शत्रू येत असेल तर शत्रूच्या हालचालीवरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा किती महत्त्वाचा उपयोग होत असावा हे तुम्हाला आता समजलं असेलच. तर मित्रांनो, किल्ल्यावरती या, किल्ल्यावरती आल्यावरती किल्ल्याचा इतिहास नक्कीच समजून घ्यावा. इतिहास आपण पुस्तकांमध्ये देखील वाचू शकतो, मात्र भूगोल समजून घेण्यासाठी मात्र प्रत्यक्ष तुम्हाला किल्ल्यावरती, डोंगरावरती चढून यावंच लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या कर्जतच्या आसपास अनेक किल्ले आहेत. इर्शाळगड, राजमाची, भिवगड, ढाकबैरी असे अनेक मोठमोठे किल्ले देखील इथे आहे. प्रबळगड आहे. मात्र या सर्व किल्ल्यांचा एक छोटा भाऊ आपण ज्याला म्हणू शकतो असा सोंडाईचा किल्ला. किल्ल्याचं भौगोलिक महत्त्व खूप आहे, खास आहे, महत्त्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो, ह्या प्रसिद्ध किल्ल्यावरती तुम्ही आले असालच, मात्र काहीसा अविख्यात, काहीसा छोटेखानी असल्यामुळे नेहमी दुर्लक्षित राहिलेला इथे गडकिल्ल्यांचे अवशेष देखील तुलनेने तसे काहीसे कमी आहेत. त्यामुळे काहीसा अविख्यात राहिलेला हा किल्ला, मात्र ह्या सोंडाई किल्ल्याला तुम्ही अवश्य भेट द्यावी हीच तुम्हा सर्वांना विनंती. धन्यवाद.